चेतना मॅडमला भेटायला आलेले आहेत मानेंचे पप्पा. त्यामुळे चला बघूया श्याम सरांच्या आयुष्यात त्यामुळे येतोय कोणता नवा टप्पा. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यसत्राच्या अतरंगी हास्यवीरांना. चेतना मॅडम पेढा घ्या ना. सर सॉरी पेढा घ्या पेढा. थँक्यू. रसिका मॅडम पेढा. अरे वा. ओ सर मला पण द्या. घ्या. अभिनंदन अभिनंदन. पेढे वाटताय आनंदाची बातमी आहे. राजपूत सर मुलगा झाला. किती पाऊंडाचा? अरे अजून लग्न झालं नाही मुलगा कुठून होईल? हो माहितीये गंमत केली थोडीशी. झालं ना. मग पेढा वाटताय म्हणजे लग्न ठरलं असेल नाही का? अरे कशाचं लग्न फिगन काय बोलताय तुम्ही? लग्नाच्या पलीकडे पण जग असतं. पण काही लोकांना ते जग दिसतच नाही. त्यांना ना लग्नाचा तो डांबरी रस्ता आहे ना ते म्हणजे जग वाटतं. हे जग त्याच्या पलीकडे लोह मार्ग आहे, जल मार्ग आहे, पाऊल वाट आहे. तो पण जगाचा भाग आहे पण त्यांचं लक्ष नसतं ना. हो पण डांबरी रस्त्यावरून प्रवास जर सहज आणि सोपा होणार असेल ना तर मग इतर वाटा कशाला ढुंडाळतील ना लोक. असं का? क्या बात आहे. मस्त मस्त. सर काय केस वाढवताय? हा नाही मग पेढे कशाला देताय? ए अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ती संस्था आहे ना तास बुडवे तारक सखाराम बुडवे त्यांनी या वर्षीचा प्रयोगशील शिक्षक हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे. हा म्हणजे प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,111 रुपये रोख असं बक्षीस मला. अभिनंदन सर अभिनंदन. अरे थँक्यू. इतकं भारी वाटतंय ना म्हणजे असं वाटतं की बॉ पहिल्यांदा मेहनतीचं चीज झालंय. नाही तर बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कोणी बघतच नाही. बायको मॅडम बायको मॅडम बायको मॅडम नका लाजत जाऊ लागा तुम्ही लाजला की माझं म्हणजे असंच होतंय. काय माने काय झालं? जरा पण धीर धरवत नाही का? नाही ना. गप्प बसा. आपण संध्याकाळी भेटणारच होतो ना. बोट घालून काढा बाहेर. पेढा अडकला ना म्हणून. मी आला की बरोबर पेढा अडकतो तुमच्या नारड्यात. घ्या तुमच्यामुळे सगळंच अडकलंय माझं. काही नाही बोला. काय मानले बरे आहेत ना? काय मांडवकर सर नमस्कार. नमस्कार मॅडम नमस्कार. कोण आलंय माहितीये का? दिसतंय माने तुम्ही आलाय. ती नाही हो ती नाही. पप्पा आलेत पप्पा. हो सासरे बुवा पप्पा आलेत म्हणले मला स्वतः बघायचे सुनबाई कशा शिकवतात ती. स्वतः पप्पा पण मग कुठे पप्पा कुठे? का पप्पा या की इकडे. पप्पा पाया पडते. असू द्या परत जोड्यानं पडू. वा फादर आमचे चांगली शाळा. हा आमचा स्टाफ रूम आहे. मी तिकडे वर्गावर जाऊन शिकवते. अच्छा म्हणजे वर्गात शिकवता तुम्ही तिथं? हो पप्पा. पप्पा मी विज्ञानाची शिक्षिका आहे ना. आयो काय झालं? एका पोराला तुम्ही शिकवायला येता इथं? पप्पा विज्ञान म्हणजे मुलाचं नाव नाहीये. विज्ञान विषय सायन्स. नाही चांगलंय. लग्नाआधी जे काही शिकवायचं ते शिकून घ्या. इथं लग्नानंतर संसार सगळा व्याप माग लागणार आहे तिथं. पप्पा तुम्ही काळजीच करू नका. मी ना सगळं मॅनेज करीन. म्हणजे मधल्या सुट्टीत किंवा मग ऑफ तास असेल ना तेव्हा मी भाजी निवडून ठेवीन किंवा काहीतरी चिरून मटार सोलून ठेवीन. नाही तसं नाही. अहो आपल्या घरातला केवढा व्याप आहे. तेवढा 10-12 माणसं आहेत तिथं. अहो तुम्हाला सांगतो उद्योग आहे की आपल्या घरामध्ये. तेव्हा तुम्हासनी अजिबात वेळच मिळणार नाही.
हित. पप्पा नोकरीत नाही नाही, काय झालंय की सविस्तर मी सांगणारच होतो तित्त, पण आता विषयच निघाला म्हणून बोललो हित. चेतना मॅडम, ओ चेतना मॅडम, इकडे या ना, इकडे या ना. इकडे. अर काय झालं? लईच वाईट झालो. हा? लई आजारी होते का हो? ओ नाही हो, कोणी गेलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे कोणच गेले नाही तित्त? नाही. तरी पण टक्कल केले तुम्ही. हे टक्कल केलेलं नाही, हे पडलेलं आहे. अर कायम स्वरूपी. फादर आमचे लय आहेत. पप्पा या बसा तुम्ही हित. वा वा वा. बसा बसा. चेतना मॅडम, तुम्ही काय नोकरी सोडणार आहे का? नाही अभ्यास अचानक करताय? काहीतरी पप्पा बोलतात. मला नाही नोकरी सोडायची हो. अरे नाही सोडायची तर सांगा ना मग त्यांना. घाबरता कशाला आहे? पप्पांना डायरेक्ट बोलायचं म्हणजे. अरे बोला बोला बोला. माने तुम्ही अरे मानेंना काय सांगता, डायरेक्ट त्यांना सांगा. हो काय म्हणतात? पप्पा पप्पा राहू द्या, पाठ होईल सगळं. बरं झालं बाबा ऐका ना. घेतलं तर. हा. पप्पा मला नोकरी नाही सोडायची. हा? मला खूप आवडतं पप्पा शिकवायला. मला नोकरी नाही सोडायची आहे. नोकरी तर सोडावीच लागल हित. तुम्हाला संसार करायचाय तित्त. आर पैशाची काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही. रगड पाय काय तित्त. हो, पण तसं पण शिक्षकाच्या नोकरीत काय आहे हित्त आणि तित्त. ओ ओ दादा दादा, शिक्षकाच्या नोकरीत काय आहे? हित्त आणि तित्त. खूप काही आहे. हा? सॅटिस्फॅक्शन आहे या जॉबमध्ये. नोबेल एकदम प्रोफेशन आहे, नोबेल प्रोफेशन. हा. आणि काय ना, आम्ही विद्यार्थी घडवतो. मग तुम्ही घडवा हित्त. हिला घेऊन जाणार आहे मी तित्त. पप्पा मला एक मिनिट. पण चेतना मॅडम काय करणार आहे आणि काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? सासरे बुवा हित्त आणि तित्त. अरे यांचं काय चालू आहे? जाऊ द्या ना. काय चालू आहे इथे तिथे इथे? जात सांगा जाऊ दे ना कशाला. तुम्ही. ए, हा? मला काय आहे? नोकरी करायची जाऊ द्या आहे. ना. कशाला विषय वाढत? जाऊ ना, बसा ना. काय विषय वाढवता म्हणजे? मला धडधडीत दिसतंय की एका सुशिक्षित स्त्रीला तुम्ही चुलीला बांधायचा प्रयत्न करताय. अहो, विषय वाढवायची गरज नाही ना. असं तर भलतं मग टाकता तुम्ही. बायको मॅडम करून. तेच की बायको मॅडम आमच्या. काय आहे? मग जरा विचार करा ना त्यांचा. काय नुसत्या बायको नाही, एक स्त्री पण आहेत त्या. आहेच की मग. आहेच म्हणून तो मग बायको विचार करा ना. अरे ज्योतिबा सावित्रीबाईंना काय म्हणाले होते? काय? की महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तेवढं आहे. तू माझी पत्नी आहे पण तू शिकली पाहिजे. ते खरं आहे. सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा सुरू केल्या, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. तेवढं. आणि तुम्ही या सावित्रीच्या लेकीला काय म्हणताय? गरीबस? नाही. हा? नाही मी हे सहन करणार नाही. ऐका की तुम्ही. अजिबात सहन करणार नाही. मी याच्या विरुद्ध बंड करीन आम्ही. ए बांडे बस खाली. ओ काय करताय तुम्ही? माने तुला काय साध्या भाषेत सांगितलं कळत नाही रे? नीट बोला. हा? नीट मांडवकर सर. हा, तुमच्या भाषेत सांगायच नाही. नादाला लागू नका म्हणून आमच्या. अरे तो काय सांगेल? हा झटकण्याला तो शिक्षण म्हणतो. तो काय सांगेल? ओ. हो. त्याला पिटी बोलतात. हो आडवं उभं पिटीचे ना. मग तेच सांगितलं ना. चेतना मॅडम तुम्ही नोकरी सोडायची नाही. मी सांगतो तुम्ही नोकरी सोडायची नाही. ओ दादा, या कुणाच्या पण दबावाला बळी पडणार नाहीत बरं का, आधीच सांगतो. मला करायचं. आणि चेतना मॅडम, तुमचा जीव जर घाबराघुबरा झाला ना, तुम्ही गुरु ठाकूर यांची कविता आठवा. गुरु ठाकूर म्हणतात, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. द्या उत्तर. माने माझं उत्तर आहे का आता तुम्ही? हा. गरजच नाही ना. नाही माने, हे अतिशय चुकीचं चाललंय माने. या बात. तुम्ही मला तळ्याकाठी काय वचन दिलं होतं आणि आता काय वागताय माने? हळू बोला की, थांबा की, ऐका की. तुम्ही ऐक ना, फक्त पप्पांच्या होला हो करा, बाकी सगळं मी सांभाळून घेतोय. पण मी का होला हो करू? मी का खोटा शब्द देऊ त्यांना? अहो, मी आहे की, तुम्ही कशाला काळजी बोला. खोटा शब्द द्यायचा नाही. आपण चिंगुडी पकडायची आणि बोलायचं. चिंगुडी एकदा पकडली ना, शब्द काय पण बोला, तो मोडला जात नाही. हो हे भारी, मला याला आवडतात. मांडवकर, चिंगुटीमध्ये चिमटून मारलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला शिक्षक म्हणायची लाज वाटते मला. का?
फुटबॉल सुशिक्षित आहे तुमच्यापेक्षा. कसं काय? त्याच्यावर काहीतरी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं. तुमची बुद्धी सपाट आहे. मॅडम तुम्ही डगमगू नका. नोकरी सोडायची नाही म्हणजे नाही. अहो, तुम्ही फक्त होला हो म्हणा. नाही माने, माने आता तुम्ही माझं ऐका माने. हळू बोल. जे तुम्ही करायला पाहिजे ना ते आज राजपूत सर करतायत. ये बात मॅडम, ये बात, क्या बात आहे. वा वा मॅडम, तुम्ही पण जे माझ्यासोबत करायला पाहिजे होतं ते यांच्यासोबत करताय. मामावलेस का काय? काय बोलतेस? सर लग्न काय मोडून टाका. मी आहे ना, म्हणजे 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 काय आहे, तुम्हाला सांभाळायला, तुमचं टेन्शन दूर करायला मी मागे पुढे आहे. आम्ही काय चालय मग गबसा तुम्ही काय तुम्ही काही बोलू नका तुम्ही. ओ दादा, या नोकरी सोडणार नाहीत बरं का, लक्षात घ्या. काय चाललंय काय चाललंय राजपूत? वा 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 वा, काय चाललंय? हे मस्तच आहे. भारी भारी भारी. अरे बापरे. पाटील सर नमस्कार. आज सिनियर माने कस काय आले इकडे? अरे बापरे. सर मी घेऊन आलो. 2 दिवसानंतर. ओ सर, अरे ज्युनियर माने पण आहेत. वा 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 वा. उगाच हसता का हो? नाही नाही नाही, उगाच कशाला. ही काय चिपळ्या वाजवत आहे? तिकडे खडूची सवय. पाटील सर. हा सर, बोला बोला माने. माणूस कोण आहे मध्ये मध्ये बोलतोय? कोणता माणूस? कोणता माणूस? हा हा हा, हे आमचे आणि आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांचे आवडते शिक्षक आहे, श्याम सुंदर राजपूत सर. मराठी शिकवतात. वा वा वा, काय शिकवतात ते मराठी. एकदम भारी भारी भारी. आवडतं. तुम्हाला माहिती का राजपूत सर, काय? तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे बाबा, हसू नका. काय ते सांगा. ते यांच्याच संस्थेकडून मिळणार आहे. अरे बापरे, वा वा वा. यांची संस्था आहे. हो, ते जे काही 3 ट्रस्टी आहेत त्यापैकी हे एक ट्रस्टी. मीच तुमचं नाव रेकमेंड केलेलं होतं. 11,111 रुपये मात्र अशी ती संख्या आहे. रक्कम आहे. तास बुडवे ही आमची संस्था आहे. करेक्ट. आणि ह्याचं नाव तुम्ही रिकमेंड केलं होतं. हो, लायक लायक. मी पुरस्कार त्याला देणारच नाही. अरे खड्ड्यात गेला तुमचा पुरस्कार. अरे बापरे, तुम्ही तापले वाटतं. अरे जाऊ द्या. ओ चेतना मॅडम, तुमच्या नोकरीसाठी असे 56 पुरस्कार ओवाळून टाकीन मी. सर, हो. सर तुम्ही माझ्यासाठी पुरस्कारावर पाणी सोडताय. अरे पुरस्कार सोडा हो, तुमच्यासाठी मी स्वतःवर पाणी ओतून घेईन, स्वतःची आंघोळ करून घेईन. काय पण बोलते? आंघोळ करते का पाणी? काहीतरी बोल नका. पिक्चर बघून आलो, डायलॉग मारते ती. तुम्ही असं करू नका का? माने थांबा ना तुम्ही जर. ऐका की, हे बघा माझं पप्पाजी काय बोलते की नाही, संध्याकाळी लक्षात बी नसते त्यांच्या. त्याच्यामुळे बोल हो करा नुसतं. काय बोलताय तुम्ही? त्यांना नाही आठवत. पण बघायचे का पप्पा? चला दत्त्याला भेटायला जाऊ. कोण दत्त्या? ऐका का आता, बारका भाऊ नाही होय माझा, धाकटं पोरग तुमचं दत्त्या. अरे पण ते शाळेत आहे ना आता. अरे काय लागा, शाळेत कुठं मोठं झालं की ती आता बँकेत चेअरमन आहे ती. हा, लय दिवस झालं बघ, भेटलोच ना त्याला. चल त्याला भेटून येऊ. बघितलं काही असं आहे. तुम्ही फक्त होला हो करा, बाकी मी समजून घेतो. हा, नोकरी सोडायची बरं का मग? हो पप्पा, मी नोकरी सोडून देईन. कोण बोल? नोकरी सोडणार कोण बोललं? तुम्ही सोडायची नाही हित्ता, संसार करायचा तुम्ही तित्ता. तुम्ही दोघं थांबा हित्ता, तुम्ही दोघं चला तित्त. तुला पुरस्कार देणारच नाही मी. अरे माने सर, माने सर, माने सर, माने सर, काय 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 झालं? ऍक्च्युली पारितोषिक द्यायचं, पारितोषिक द्यायचं तर काही विषय नाही पप्पा. तर तुम्ही काय करा माहिती का, कोणाला तरी द्यायचंय ना, द्यावंच लागेल ना. ऐका ना, मी आहे. ते माझ्या शाळेला मिळायला पाहिजे फक्त. बघा ही कोण आहे? हे आवडतात आपल्याला. हे मांडवकर आहे, हे क्रीडा शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आमच्याकडे. तुम्हाला काय येतं? मला आवाज येतो. काढा मग ह्याच्या. हो नाही तसं नाही. मी आहे ना अशोक सराबांच्या आवाजात पिटी शिकवतो. मग करा काहीतरी. अरे परशुराम, ये परशुराम. मी म्हटलं होतं ना, माझ्या कवायतीतला मित्र परशुराम. काय झाले टुकलू? आपल्या ते विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. तर परशुराम, एक हात वर कर, आता दुसरा कर.
आता तिसरा कडशील कसा तुला नाही म्हणजे मामा लय आवडतात मला, लय सिनेमा बघितले मी त्याचे. 1,01,000 तुम्हाला मी दिला हित्ता. तिकडे यायचे पुरस्कार घ्यायला चित्ता. तुम्ही दोघं थांबा हित्त, तुम्ही दोघं चला चित्त. तू दिसूच नको. हो रसिका मॅडम, खऱ्याच्या नेहमी खांडकाची पडता हो. हा हा काय 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 म्हणजे तुकडे पडतात का खऱ्याचे. हो 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 कवी बोरकर बरोबर म्हणतात, काय वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते. वाटच होती बघायची तर मज माझे का घर नव्हते. हा घाट सुचवला मला कशाला, पायी तुझ्या बळ जर नव्हते. या सिरीजला ऍप्ट नाव देण्यात आलेलं आहे, प्रेमा तुझा भंग कसा. बहारदार परफॉर्मन्स. हित्त सादर झालेला परफॉर्मन्स तित्त कसा वाटलाय जाणून घेऊया. प्रसादा प्राजक्ता, या स्किट नंतर ही कमेंट मला सुचलीच नसती खरं. सिरियस ब्रिलियंट. थँक्यू. बहारदार मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. शाम्या नेहमीप्रमाणे एनर्जी अफाट. मंदार मामांचा चंक फार इंटरेस्टिंग होता, मजा आली, खूप मजा आली. चेतना सावत्या रसा नेहमीप्रमाणे कडक. हेम्या मस्त दिसतोयस, मजा येते. बेरिंग मस्त पकडलो. अरुण हा दणका, क्या बात आहे अरुण, मजा आली. वेगळं कॅरेक्टर पकडलंस आणि वेगळ्या पद्धतीने सादरही केलंस, खूप मजा आली. वंडरफुल.